नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे आजी पद्धतीची नवीन रेसिपी, म्हणजेच छोट्या छोट्या कांद्यांची भाजी. तर मी घेतले आहे 125 ग्राम कांदे, म्हणजेच अर्धा पाव कांदे घेतले मी पांढरे बारीकवाले, आणि थोडे जिरे घेतले, थोडे मोहरी, थोडे लाल तिखट, थोडे मीठ. तर चला पुढील कृतीकडे वळूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपण कांद्याला कापून घ्यायचे. याला मध्यम कट लावायचा आहे फक्त. याप्रमाणे कट लावून घेऊ. सर्व कांद्यांना कापून घेऊया. माझ्या आजीकडे आम्ही लोक उन्हाळ्यात जायचो, तर माझ्या आजोबा कांदे आणायचे छोटी छोटी, आणि त्या कांद्यापासून माझी आजी छान अशी भाजी बनवायची. खूप मस्त असा टेस्ट लागतो याचा. आणि पटापट अशी बनणारी रेसिपी आहे ही. घरातच सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. तुम्ही या जागी थोडी मोठी पण कांदी मीडियम आकाराची घेऊ शकता. या प्रकारे आपण सर्व कांदे सोलून घेऊया व कट लावून घेऊया. हे बघा, सर्व आपले कांदे कापून झाले. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकायचे आपल्याला बिलकुल थोडे असे तेल. बघा, बिलकुल थोडेसे तेल टाकायचे. छान तेल गरम होऊ देऊया. माझी आजी आंब्याच्या रसासोबत ही भाजी बनवायची. खूप अशी मस्त लागते. खेड्यागावात तर आवर्जून आंब्याच्या रसासोबत कांद्याची चटणी किंवा कांद्याची भाजी केली जाते. हे बघा, आपलं तेल छान तापलंय. यात टाकायचं आपल्याला थोडी मोहरी, थोडे जिरे. गॅसचा पॉवर कमी करून घेऊया. यात टाकायचं आपल्याला थोडा हिंग. हे बघा, बिलकुल थोडा चिमूटभर. यात टाकायचे आपल्याला कांदे. याला आपला मंद आचेवर ठेवायचे. यावर ठेवूया आपण 5 मिनिटं झाकण. तोपर्यंत आपले कांदे शिजून जातील. गॅसचा पॉवर कमी केलाय. आपली 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. चला आपण झाकण उघडून बघूया. बघा, आपली कांदे छान होत आली आहे. यावर टाकायचं आपल्याला लाल तिखट. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 चम्मच भरून घेतलाय. चवीसाठी मीठ. सहा ते 7 मिनिटात बनणारी भाजी आहे. बघा, आपले कांदे मस्त शिजले. यावर टाकूया आपण थोडं किंचित असं पाणी. बिलकुल थोडेसे टाकायचे. बघा, मस्त अशी भाजी शिजून तयार झाली आपली. यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर. बघा, यम्मी अशी भाजी तयार झाली आहे कांद्याची. आपण गॅस बंद करून देऊया व सर्व करूया.
ही बघा आपली भाजी सर्व करून झाली आहे. जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. बाय बाय.